नमस्कार, जय भीम सगळ्यांना. तर आज आपण जाणार आहोत एका खास स्पेशल ठिकाणी, जी मी तुम्हाला एक जागा दाखवणार आहे. तर मी राहते कल्याण वेस्टला आणि आता आपण निघालेलो आहोत फिरण्यासाठी. तर ही जागा आहे म्हणजे हा जो रोड आहे तो संतोषी माताचा रोड आहे आणि इथून आपण चाललेलो आहोत. तर आता मी भरपूर पुढे आलेली आहे. रिक्षातून शूट झालेलं आहे. तर आता इथे ना लूट स्कूल आहे. तर जे कोणी इथे राहत असतील त्यांना समजेल, की हा एरिया जो आहे हा लूट स्कूलचा आहे. तर इथे बघा बँक गेलेली आहे, जनता सहकारी बँक गेलेली आहे आणि इकडनं आपल्याला थोडंसं आणखीन पुढे जायचं आहे. तर आज आपण भेट देणार आहोत बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याण इथे. तर आम्हाला हे ठिकाण थोडंसं अर्ध्या तासावर आहे. त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं, की आज या ठिकाणाला भेट देऊया. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, की भेट द्यायचं तर बघा आता हा रस्ता तिकडेच जात आहे आणि हा आता मेन कल्याणचा रोड लागलेला आहे. मेन कल्याणमधून आता इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर थोडी-थोडीशी जितके ठिकाणं मला घेता आली, तर तितकी मी ठिकाणं घेतलेली आहेत. हा सुरू झालेला आहे वालधुनी रोड आणि आता ही रिक्षा चाललेली आहे रेल्वे ब्रिजवरून. तर रेल्वेची सी स्कूल देखील आहे. रेल्वेचा खूप मोठा हॉल आहे खाली आणि त्याच प्रकारे रेल्वेचे खूप सारे क्वार्टर्स आहे. या ब्रिजच्या खालून भरपूर सारे रेल्वे ट्रॅकचं जाळं गेलेलं आहे. रेल्वे ट्रॅक्स गेलेले आहेत. आता ही रिक्षा आपली चाललेली आहे वालधुनीकडे आणि आता थोड्याच वेळामध्ये वालधुनीकडे आपण पोहोचत आहोत. तर आता वालधुनीला पोहोचत असताना बघा रस्त्याचं खूप सारं काम सुरू आहे. खोदकाम झालेलं दिसत आहे आपल्याला आणि आता इथे समर्थ विद्यालय देखील आपण बघू शकतो. तर थोडासा एरिया जो आहे ना डेव्हलप होत चाललेला आहे. बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. आणखीन काम वगैरे चाललेलं आहे इथे. तर आता इथे वालधुनीला पोहोचल्यानंतर इथे एक कमान सुरू होते आणि मी सांगितलं होतं या कमानीच्या इथून आपल्याला थोडंसं शूट करायचंय पण रिक्षा थोडीशी पुढे गेली. तर ठीक आहे असो काही हरकत नाही. थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर रिक्षातून आम्ही उतरलो आणि आता हे गेट सुरू झालेलं आहे बुद्धभूमी फाउंडेशनचं. तर गेट बंद आहे त्यामुळे आम्ही बाजूने जात आहोत. तर पायवाट दिसते तर इकडनंच आपल्याला जायचं आहे आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे भरपूर पाऊस झाल्यामुळे हिरवगार वातावरण आहे. अवतीभोवती भरपूर सारी झाडं वगैरे उगवलेली आपल्याला दिसत आहेत. तर हे जे बुद्धभूमी फाउंडेशन आहे ना, तर याचं काम सुरू आहे आणि 32 एकर इतकी ही जमीन आहे आणि या जमिनीवरतीच एक छान असं विहार बांधण्यात आलेलं आहे आणि अवतीभोवतीची जागा आहे तिथे इंटरनॅशनल स्कूल देखील ओपन करण्यात आलेली आहे बुद्धभूमी फाउंडेशन कडून. त्याचप्रकारे या जागेमध्ये भरपूर अशी झाडं वगैरे लावण्यात आलेली आहेत. आंबा म्हणा, फणस त्याचप्रकारे नारळाची झाडं, फुलांची झाडं, औषधाची झाडं आणि लिंबाची भरपूर अशी झाडं, फुलझाडं, फळझाडं आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर नक्की एकदा या जागेला व्हिजिट करा आणि या जागेचं बुद्धभूमी फाउंडेशनचं खूप मोठा असा हा प्रोजेक्ट चालू आहे आणि या प्रोजेक्टला थोडासा आपला देखील हातभार लागावा अशी एक सगळ्यांची इच्छा आहे, विनंती म्हणाल तरी देखील चालेल. तर आता हे बघा हे विहार आहे बुद्धभूमी फाउंडेशनचं आणि तिथे आता आपल्याला एंट्री करायची आहे. तर फुलं वगैरे बघा, सदाफुलीची फुलं आणि अवतीभोवती आंब्याची झाडं वगैरे लावलेली. आता आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये. तर इथे भेट देण्यासाठी इथे आमच्या ज्या आई आहेत म्हणजेच माझ्या सासूबाई गावावरून आल्या होत्या. तर मग त्यांना दाखवण्यासाठी आम्ही इथे त्यांना घेऊन आलेलो आहोत. सोबतच माझी नणंद आणि माझे मिस्टर आणि लहान मुलगा आणि मी इतके आम्ही 4 जण 5 जण इथे आलेलो आहोत भेट देण्यासाठी. तर बघा हे खूप सुंदर असं विहार आहे. आतला भाग आहे हा आणि इथे बुद्धांची ही मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. त्याच्याच खाली या मूर्तीच्या खाली भरपूर साऱ्या छोट्या-छोट्या अशा मूर्त्या आपल्याला दिसत आहेत आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर भरपूर सारे असे फ्रेम्स आहेत, पेंटिंग्स आहेत. थोडंसं बाजूलाच विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पाहायला मिळते आणि त्या मूर्तीच्या खालीच माता रमाई यांचा फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि या भिंतीवरती भरपूर अशी बुद्धांची फ्रेम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वेगवेगळ्या देशामध्ये ज्या मोठ्या-मोठ्या मूर्त्या आहेत आणि लेण्या आहेत, तर त्याची इथे फोटो वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर हे ठिकाण आहे. नक्की एकदा व्हिजिट द्या.
इथे मी थोडंसं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. बुद्धांची भली मोठी मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या खाली छोट्या-छोट्या मूर्त्या आपल्याला दिसत आहेत. तर बघा खूप सुंदर असं हे बुद्धभूमीचं विहार आहे. तर नक्की एकदा व्हिजिट द्यायला विसरू नका आणि थोडीशी फुलाची पाकळी का होईना यामध्ये जर आपला हातभार लागला तर खूप चांगलं असं मोठं काम आपल्या हातून होईल. तर आता हे झालं आतल्या विहारातलं काम आणि इथे छोटीशी अशी लायब्ररी आहे. तर इथे आपल्याला पुस्तकं देखील भरपूर असे वाचायला मिळतील. चेअर्स आहेत. इथे छोटे-मोठे कार्यक्रम देखील होतात आणि इथे काही सहकारी देखील बसलेले होते. तर आता हा बाहेरचा एरिया आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी आधीच सांगितलं होतं, की हा जो एरिया आहे ही बुद्धभूमी फाउंडेशनचा जो हा भाग आहे डेव्हलप करायचा बाकी आहे आणि अवतीभोवती भरपूर साऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग लांब-लांब आपल्याला पाहायला मिळतील. तर आता इथे हे काम चालू आहे आणि हे काम आता वर्किंगमध्ये आहे. तर भरपूर असं आतमध्ये आपल्याला चालत गेल्यानंतर इथे आपल्याला एक बुद्धांची सफेद रंगाची मोठी अशी मूर्ती स्थापित केलेली आपल्याला दिसते आणि एक झेंडा देखील फडकताना आपल्याला दिसत आहे. पंचशीलचा झेंडा आहे हा आणि आता बघा इथे माझे मिस्टर, लहान मुलगा, सासू आणि नणंद आहेत. मस्त हा झेंडा फडकत आहे आणि आता त्याखालीच बघा बुद्धांची भली मोठी मूर्ती आणि बाजूलाच बाबांची मूर्ती, बाबासाहेबांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. तर आता त्याच्या अवतीभोवतीच भरपूर अशी फळांची आणि फुलांची झाडं देखील लावण्यात आलेली आहे. भरपूर लोकांनी इथे झाडे दान केलेली आहेत. तर दान हे फक्त पैशातलंच नसतं, तर सगळ्या बाबतीमध्ये आपण दान करू शकतो. तर आपापल्या इच्छेनुसार आपण इथे दान करू शकता. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग सहित. नक्की एकदा या जागेला भेट द्या. तोपर्यंत आज्ञा द्या.